नमस्कार मैत्रिणींनो, आपलं किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता संक्रांत जवळ आलेली आहे. मग आपण तिळाच्या वड्या घरच्या घरी कशा करायच्या ते बघणार आहोत. चला तर मग बघूयात. तर त्यासाठी मी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता आपण गॅसवर तीळ भाजून घेणार आहोत. कढई गरम होईपर्यंत गॅस थोडा मोठा करायचा आहे. नंतर परत आपण बारीक गॅसवर तीळ भाजणार आहोत. तोपर्यंत आपण पोळपाटाला थोडं तूप लावून घेणार आहोत. हे आपले तीळ गावरान आहेत. ते पॉलिशचे पण पांढरे तीळ मिळतात, पण मी हे गावरान घेतलेले आहेत. हे जरा ब्राऊन कलरचे असतात. आता आपले हे तीळ छान भाजून झालेले आहेत. आता आपण हे ताटात काढून घेणार आहोत. ह्यानंतर कढईत आपण 1 चमचा तूप घालून घेऊयात आणि हा 1 वाटी गूळ घालून घेऊयात. यात 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि हे आता आपण छान गूळ वितळून घेणार आहोत. आपण पाण्यात थोडा गुळाचा पाक घालून बघूयात. हा पाक अजून झालेला नाहीये. आता परत एकदा तुम्ही बघू शकता. आता छान अशी गोळी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. हे भाजलेले तीळ आता आपण यात घालून घेऊयात. हे तीळ घालून घेतल्यानंतर थोडं मिक्स करायचं आहे. इथे मी पोळपाटाला तूप लावून ठेवलेलं आहे. हे मिश्रण आपण पोळपाटावर घालून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपण लाटण्याने पसरवणार आहोत. लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं आहे.
असं हे पूर्णपणे मिश्रण मी पसरवलेलं आहे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपण या वड्या पाडून घेणार आहोत. परत हे थंड झालं की त्याच्या वड्या पाडता येत नाहीत. ह्या वड्या आपल्या आता पाडून झालेल्या आहेत. थोड्या वेळाने थंड झालं की आपण ह्या काढून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित थंड झालं आहे. आता ज्या पद्धतीने आपण कट केलं होतं तशाच आपण वड्या पाडून घेणार आहोत. अशा ह्या आपल्या छान कुरकुरीत तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही येणाऱ्या संक्रांतीसाठी तिळाच्या वड्या घरच्या घरी करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि आपलं किचन या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.